संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेचा उद्रेक झालेला आहे। गॅसचा तुटवडा आहे, डिझेलचा तुटवडा आहे, पेट्रोलचा तुटवडा आहे। नक्की हा तुटवडा मुख्यमंत्री सांगतायत की कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसताना हा साठे बाजाराचा तुटवडा आहे। मग मुरबाडमध्ये जी एजन्सी आहेत या संपूर्ण एजन्सी भारतीय जनता पक्षाच्या आहेत। अंजनी गॅस समोर आज सकाळी नव्हे तर अनेक दिवसापासून सामान्य लोक गॅससाठी रांगा लावत आहेत आणि त्यांना मात्र गॅस मिळत नाही। हेच गॅसचे बाटले मुरबाडमध्ये 2000-3000 रुपयामध्ये ब्लॅकने मिळतात हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे। त्यामुळे तहसीलदार साहेब हे सांगतायत मुरबाडमध्ये गॅसचा तुटवडा नाही, मुख्यमंत्री सांगतायत मुरबाडमध्ये गॅसचा तुटवडा नाही, मुरबाडचे सन्माननीय आमदार साहेब सांगतात मुरबाड गॅसचा तुटवडा नाही। मात्र काही दिवसापूर्वी शिंदे गटाच्या एका गटाने आंदोलन केल्याचा हा धडधडीत पुरावा आहे की मुरबाडमध्ये सर्वसामान्य लोकांना नागवलं जात आहे, लुबाडलं जात आहे, त्यांना गॅस मिळत नाही आणि त्या सगळ्याचा उद्रेक म्हणून ही सर्वसामान्य माणसं आज रस्त्यावर आलेली आहेत। उद्या भविष्यामध्ये या सगळ्यांचा उद्रेक होऊन ते शासकीय अधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चे नेतील। मी आरपीआय सेक्युलर ठाणे जिल्ह्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की मुरबाड तालुक्यामध्ये गॅसच्या तुटवड्यामध्ये ज्या ठेकेदार जे आहेत, जे साठा करून ठेवतायत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई कराल का? ते सर्व भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही असं सर्वसामान्य माणसाला वाटतं।